जिथे गोरक्षनाथांचा वास असतो तिथे नशीब बदलतं. एक उपाय आजच करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. जिथे गोरक्षनाथांचा वास असतो तिथे नशीब बदलतं. काही घरांमध्ये अदृश्य शांतता असते, जणू हवा बोलत असते. तिथे भय नसतं, पण एक दिव्य ऊर्जा धडधडत असते. आजचा पहिला भाग एक स्मरण आहे. बदल बाहेरून नाही, आतून सुरू होतो. फक्त श्रद्धा पुरेशी नसते, कृती लागते. रात्री चंद्राकडे पाहून मनात एकच वाक्य म्हणा, मी तयार आहे. एवढं म्हटलं की ऊर्जा हलू लागते. गोरक्षनाथांचा आशीर्वाद तेव्हा स्पंदन बनून शरीरात उतरतो. मार्ग उघडतो जिथे चमत्कार दिसतात. थांबू नका, प्रवास पवित्र आहे. भाग 2. कधीकधी जीवनात अडथळे येतात आणि आपण विचार करतो, माझ्यात काय कमी आहे? पण उत्तर सोपं असतं. आपण प्रार्थना करतो, पण जोडले जात नाही. गोरक्षनाथ महाराज सांगतात, मन शांत असेल तर मार्ग दिसतो. आजचा उपाय साधा आहे. काळ्या धुपात लोबान टाका आणि धूर घरभर फिरवा. धूर जिथे जातो तेथील नकारात्मक ऊर्जा जळते. हे करताना मनात म्हणा, गोरक्षनाथ माझा मार्ग शुद्ध करा. काही दिवसात स्पंदन बदलतात आणि जे कठीण वाटत होतं ते सहज घडायला लागतं. श्रद्धा ठेवा. भाग 3. आजचा पुढचा टप्पा अधिक गूढ आहे. काहींना रात्री स्वप्नात चिन्ह दिसतात. पायऱ्या, साधू, भस्म, त्रिशूळ किंवा बैल. हे योगायोग नसतात, हे संकेत असतात. कारण जेव्हा गोरक्षनाथ जवळ येतात तेव्हा अवचेतन मन आधी ओळखतं. आजचा उपाय, डाव्या हातावर भस्म किंवा चंदनाचा छोटासा टिपका लावा आणि मनात म्हणा, मी गुरूंच्या मार्गावर आहे. हा टिपका तुम्हाला नकारात्मक लोकांपासून संरक्षण देतो. काही दिवसात मन, बोलणं आणि विचार शुद्ध होत जातात. बदल जाणवू लागतो. भाग 4. कधीकधी जीवनात सर्व काही थांबतं. पैसा, काम, नाती, दिशा काहीच जमत नाही. तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात, ठरव, तुला नक्की काय हवं आहे. आजचा उपाय मनाच्या शक्तीसाठी आहे. एक कागदावर तुमची इच्छा लिहा, पण फक्त एकच. अनेक इच्छा लिहिल्या तर ऊर्जा विभागते. इच्छा लिहिल्यानंतर कागद दोन्ही हातात धरून म्हणा, हे पूर्ण होण्यासाठी मी योग्य आहे. नंतर तो कागद उशीखाली ठेवा. काही दिवसात गोष्टी हलू लागतात. मार्ग तयार होतो. जे अशक्य वाटत होतं ते शक्य वाटू लागतं. भाग 5. आजचा भाग धैर्य आणि श्रद्धेचा आहे. कारण बदल एका क्षणात होत नाही, तो आतून शिजत असतो. आजचा उपाय, घरात उत्तर दिशेला गुरूंचा फोटो ठेवा. उत्तर दिशा अध्यात्माची आणि सिद्धांची असते. फोटो ठेवताना 3 वेळा म्हणा, गोरक्षनाथ माझ्या घरात या. काही दिवसात घराची ऊर्जा शांत, स्थिर आणि पवित्र होते. भांडणं कमी होतात, मन स्थिर होतं आणि लक्ष एकाग्र होतं. हा उपाय साधा वाटतो, पण परिणाम खोल आहे. कारण जिथे गुरु बसतात तिथे भाग्य जागं होतं. भाग 6. आजचा भाग ध्यानशक्तीचा आहे. कारण गोरक्षनाथांचा मार्ग मन आणि श्वासावर आधारित आहे. जेव्हा श्वास शांत असतो तेव्हा विचार शुद्ध होतात. आजचा उपाय, डोळे मिटा आणि हळूवार श्वास घ्या. श्वास घेताना मनात म्हणा, ओम गुरु, आणि श्वास सोडताना म्हणा, ओम नाथ. हे फक्त 5 मिनिटे करा. काही दिवसातच मन भटकणं थांबतं आणि लक्ष स्थिर होतं. हा उपाय तुमची ऊर्जा गुरूंच्या चरणांशी जोडतो. कारण जिथे मन शांत असतं तिथे चमत्कारांना जागा मिळते. भाग 7. कधीकधी आपण आशीर्वाद हवे असतात, पण घरातील वस्तूच ऊर्जा अडवतात. त्यामुळे आजचा उपाय जागेची शुद्धी आहे.
घरात तळभर बेडखाली किंवा कपाटात ठेवलेल्या तुटलेल्या वस्तू, जुने चप्पल बूट, निष्प्रयोज्य कागद काढून टाका. ऊर्जा जिथे अडकते तिथे नशीब थांबतं. हे करताना मनात म्हणा, जुने जाऊ दे, नव्याला येऊ दे. हे वाक्य शक्तिशाली आहे, कारण जेव्हा आपण सोडतो तेव्हा नवीन गोष्टी येऊ लागतात. स्वच्छ जागा गोरक्षनाथांना आवडते. जिथे शुद्धता असते तिथे सिद्धांचा आशीर्वाद सहज उतरतो. भाग 8. आजचा भाग आवाज आणि स्पंदनांचा आहे, कारण ध्वनी इतका शक्तिशाली असतो की तो नशिबाचे मार्ग हलवू शकतो. आजचा उपाय, ओम श्री गोरक्षनाथाय नमः. हा मंत्र 27 वेळा जप करा. जप मोठ्याने केला तर आवाज घराची ऊर्जा बदलतो आणि मनात केला तर आत्म्याची ऊर्जा बदलते. हा मंत्र शंका, भीती आणि असुरक्षितता जाळतो. काही दिवसात बोलण्यात आत्मविश्वास आणि स्वभावात स्थैर्य येते, कारण जिथे गुरूंचं नाव घुमतं तिथे अशुभ शक्ती राहू शकत नाहीत. भाग 9. कधीकधी आपण प्रयत्न करतो पण वेळ साथ देत नाही. तेव्हा गोरक्षनाथ सांगतात, धीर ठेवा, वाट बघा. आजचा उपाय, सूर्यास्ताच्या वेळी पश्चिम दिशेला तोंड करून बसून 1 मिनिट आभाळाकडे बघा. मग हळूवार मनात म्हणा, ज्यांचं माझ्यासाठी आहे ते मला योग्य वेळी मिळू दे. हे वाक्य तुमची ऊर्जा विश्वाशी जोडतं. काही दिवसात योग्य गोष्टी घडू लागतात. संधी जवळ येतात, कारण जेव्हा तुम्ही घाई सोडता तेव्हा विश्व कार्यरत होतं. भाग 10. आजचा टप्पा प्राणशक्तीचा आहे, कारण शरीरातील ऊर्जा स्थिर असेल तर नशीब तेजस्वी होतं. आजचा उपाय, सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवण्याआधी मनात 3 वेळा म्हणा, धन्य आहे हा दिवस. मग पाय जमिनीला टेकवा आणि 2 सेकंद थांबा. त्या क्षणी पृथ्वीची ऊर्जा शरीरात उतरते. त्यानंतर गुरूंचं नाव. हा छोटा विधी दिवसातील अडथळे हलके करतो. मन स्थिर राहतं आणि कामं सहज पूर्ण होतात, कारण दिवसाची सुरुवात जिथे कृतज्ञतेने होते तिथे आशीर्वाद सहज येतात. भाग 11. आजचा भाग दृष्टीशुद्धीचा आहे, कारण दृष्टी जशी असते तसंच जीवन घडतं. आजचा उपाय, सकाळी उठल्यावर आरशात स्वतःच्या डोळ्यात बघा आणि मनात म्हणा, मी समर्थ आहे, मी योग्य आहे, माझ्यात प्रकाश आहे. हे वाक्य आत्मशक्ती जागवतं, कारण अनेकदा जग आपल्याला थांबवत नाही. आपलेच विचार अडवतात. ज्या दिवशी आपण स्वतःला स्वीकारतो त्या दिवसापासून नशीब आपल्यासाठी वळू लागतं. हा साधा पण प्रभावी विधी ऊर्जा वाढवतो आणि आत्मविश्वास मजबूत करतो. या व्हिडिओमधून तुम्हाला गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये ओम शिव गोरक्ष आदेश लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.